की माझ्या रिटायरमेंट नंतर माझी कसं असतं की मी कोणती पोझिशनला होतो ती पोझिशन माझ्या रिटायरमेंट नंतर राहत नाही. एखादा कलेक्टर असला 58-60 वर्षी रिटायर झाला तर त्यानंतर त्या माणसाला कोणी पाहत नाही, बोलत नाही. का बोलत नाही की त्याने त्याच्या काळात ओळख दिली नाही किंवा वेळ दिला नाही. त्याच्या भाऊकीतले बोलत नाही, त्याच्या कार्यकर्ते बोलत नाही. जाऊ द्या, त्यावेळेस काय बोलणार नाही, त्यावेळी माझं काम नाही केलं. मग आता मी काय करतो? प्रश्न आहे तिथं आयुष्य थांबत नाही ना, 60व्या वर्षी आयुष्य थांबत पुढे काय. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या ग्रामीण भागात राहून आपल्या लोकांना जर रोजगार दिला तर ती लोक तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट करतील आणि त्या गोष्टी. तर नेक्स्ट जो पॉईंट आहे तो इन्कम जनरेशन. बेनिफिट काय आहे तर इन्कम जनरेशन. These businesses can generate income for farmers, entrepreneurs and rural communities. यामध्ये काय आहे की इन्कम जनरेशन मध्ये इथलं जे इन्कम आहे त्याचा एक बेनिफिट महत्त्वाचा आहे. खूप लोकांना मी ते ॲडवाइस करतो की जस्ट एक साधा प्रश्न असतो, एखादी वस्तू तुम्हाला अशी सांगा सगळ्यांच्या ज्याच्यावर जीएसटी नाही. तुम्हाला विकत घ्यायची एखादी वस्तू आणि त्याच्यावर जीएसटी नाही, तुम्हाला ती विकत घ्यायची ना. आता ज्याच्यावरती जीएसटी नाही असे सांगा. सगळ्या वस्तू ज्या तुम्ही कृषीमध्ये पिकवत आहे त्या सगळ्या, एक नाही सगळ्या, की ज्यामध्ये तुम्ही प्रायमरी प्रोसेसिंग केलेली आहे, ठीक आहे, त्या सगळ्या वस्तू ज्वारी घ्या, गहू घ्या, बाजरी घ्या, डाळ घ्या, या सगळ्या वस्तूंवरती टॅक्स आहे, किती असते. मग ही विकायला पण टॅक्स नाही, घ्यायला पण टॅक्स नाही. आणि एवढे बेनिफिट दुसरे कुठे मिळणार? दुसरे बेनिफिट नाही. आपण महिन्याला रिचार्ज करतो, मंथली रिचार्ज प्रत्येकाचा आहे मोबाईलचा. जीएसटी आहे, जीएसटी मी जर पाहिलं असतं आहे का जीएसटी? विथ जीएसटी तुम्हाला डाटा पॅक देखील फ्री नाही. प्रत्येक गोष्ट जीएसटी ॲग्रिकल्चर मोबाईल सोडून. नेक्स्ट एक दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या उत्पादित मालावरती इन्कम टॅक्स नाही. इन्कम टॅक्स हा पुढे येणारा भाग आहे, तो पेमेंट सुरू झाल्यानंतर अगोदर इन्कम टॅक्स कट होतो, मग पेमेंट हातात येतो. सगळ्या टॅक्स अगोदर इन्कम टॅक्स कट होतो, पीएफ कट होतो, ESIC कट होतो, अजून काय असेल त्यांचा फंड कट होतो आणि मग पेमेंट हातात येतो. पगार त्याशिवाय येत नाही. आता इन्कम टॅक्स नसणारा एखादा उद्योग, ॲग्रिकल्चर, दुसरं काहीच नाही, दुसरं नाव घेऊ शकत नाही तुम्ही. ॲग्रिकल्चर शिवाय दुसरा एकही उद्योग नाही की ज्यामध्ये इन्कम टॅक्स कन्झम्पशन किंवा एक्झम्पशन आहे. हे जे आहे इन्कम जनरेशनसाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. कारण आज आपण जर एखादी वस्तू घ्यायला गेलो की 5%, 12%, 18%, 28% टॅक्स देतो. आपल्याकडे असणाऱ्या प्रत्येक गाडीवर तुमच्या 18% जीएसटी आहे. म्हणजे पेट्रोल भरताय, प्रत्येक पेट्रोलला टॅक्स आहे. तो मध्ये जीएसटी नाही, तर प्रश्न काय आहे की टॅक्सेबल आहे. तर विदाउट टॅक्सेबल असं जर इन्कम असेल तर ॲग्रिकल्चर होईल. तिसरा पार्ट फूड सिक्युरिटी. तुम्हाला याचा फायदा काय होणार? दुसरा म्हणजे फूड सिक्युरिटी. ॲग्रो businesses can contribute to food security by increasing the availability of produce and value added products. कसं आहे की फूड सिक्युरिटी जी आहे, एखाद्या शेतकऱ्याने किंवा आपल्या शेतकऱ्याने जर समजा काही पिकवलंच नाही, ठीक आहे, तर खाणार काय हा प्रश्न तयार होईल. आणि महायुद्ध होती त्यासाठी जे मावळ करणे पाहिजे, तर त्याच्यामुळे आपली ही सिक्युरिटी किंवा कोणीतरी पिकवतं तुम्ही खाणार किंवा आपली घरची शेती चालू आहे किंवा मात्र भागणार मी पिकवलं माझा भाग नाही. ही गोष्टी ॲग्रिकल्चर शिवाय दुसऱ्या इतर उद्योगात नाही. त्यानंतर चौथा पार्ट आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. Many agro-based businesses promote sustainable practices, reducing environmental impact and promoting eco-friendly products. तर यामध्ये आपण जे काही डेव्हलपमेंट करतोय तर त्यामध्ये आपल्या पर्यावरणाची हानी होत नाही. एखादं आपण शेती केली, ऊस लावलाय किंवा बाकीच्या गोष्टी केल्या आणि आपल्या पर्यावरणाची हानी झाली असं कधी होतं. त्याच्या विरुद्ध असं एखादा उद्योग सांगतो. उदाहरण असं आहे की आपल्याकडे कॅरेमॅलचं प्रोडक्शन आहे, त्याच्या बंदी कॅरेमॅल म्हणजे इम्पॅक्ट टू इन्व्हायरमेंट डायरेक्ट. तसं एखादं उत्पादन घेतले फळबाग लावली आणि त्या वातावरणाला त्रास होतो
ऑदर बिझनेसेस मध्ये नाही, म्हणजे या प्रकारचे नाही. कमी जास्त असतील सर्व गोष्टी असतील त्यांचे रिस्क फॅक्टर वेगळे असतील, पण या पद्धतीने नाही. आता याच्यामध्ये चॅलेंजेस आणि कन्सिडरेशन काय असेल. चॅलेंजेस पण आहेत बरेच, कारण एखादा उद्योग म्हणलं चॅलेंज नाही, बिझनेस म्हणलं चॅलेंज नाही, तर त्याचे काही चॅलेंजेस आहेत. त्याचं पहिलं चॅलेंज जे आहे, जे तुम्ही सर्वांनी जर एकत्र येऊन केलं तर ते सॉल्व्ह होऊ शकतं. ते म्हणजे मार्केट रिसर्च. एमबीएचं काम आहे मार्केट रिसर्च करणं, ठीक आहे. आणि हे मोठं चॅलेंज आहे ॲग्रिकल्चर, की ज्याच्यावरती तुम्ही स्वतः सोल्युशन तयार करू शकता. काय चॅलेंज आहे की अंडरस्टँडिंग मार्केट डिमांड्स अँड ट्रेंड्स इन सर्क्युलर फॉर सक्सेस. काय आहे की हे फक्त सर्क्युलेट करा. कुठं काय डिमांड आहे, तर पुण्यामध्ये आंब्याचा काय रेट चालू आहे, जळगावमध्ये काय रेट चालू आहे, पंढरपूरमध्ये काय चालू आहे, त्या पद्धतीने हे फक्त ट्रेंड मॅनेज करा. आणि या गोष्टी एवढेच भाग आहे मार्केट रिसर्च. ते पुढच्या वर्षी सादर करणार आहात पुढच्या वर्षी, आणि हे गरजेचं आहे कारण की त्यानंतर सिलेबस पॅटर्न. सेकंड जो आहे तो रेग्युलेटरी कंप्लायन्सेस. हा महत्त्वाचा चॅलेंजेस मधला भाग आहे. रेग्युलेटरी कंप्लायन्सेस. Agro based businesses must comply with various regulations such as the food safety and quality standards. तर हा जो पार्ट आहे रेग्युलेटरी कंप्लायन्सेस, त्यामध्ये आम्ही मला ॲज अ कन्सल्टंट किंवा तुम्ही ॲज अ प्रोड्युसर जर केली तर तुम्ही त्यावरती कंप्लायन्सेस करू शकता. ह्या सर्व गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत. उदाहरण कसं आहे की फूड आणि सेफ्टीचे फूडचं लायसन्स असतं हे कंपल्सरी आहे, तर तो पार्ट त्या माणसांना देणं गरजेचं आहे. उदाहरण कसं आहे की एखाद्या शेतकऱ्याचं उत्पादन एखाद्या मार्केटला न्यायचं आहे, त्यासाठी काय काय लागणार आहे. लॉजिस्टिक सर्व्हिस हा ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंटचा प्रकार आहे. सेकंड पार्ट जो आहे तिथं त्यामध्ये पॅकेजिंग युनिट, त्यांना काय लागणार आहे, पॅकेजिंग कसं पाहिजे, काय पाहिजे, कुठल्या पद्धतीची पाहिजे, हा मॅनेजमेंटचा पार्ट आहे. त्याच्या पुढचा पार्ट जो आहे तर त्याच्यासाठी लागणारी कागद आहे ते इन्शुरन्स झालं का ते पाहणे गरजेचं आहे. कारण की गाडी तिकडे नुसतं ट्रान्सपोर्टचा व्हेहिकलचा इन्शुरन्स सहित मटेरियल इन्शुरन्स आहे. मटेरियल डॅमेज झालं तर ह्या गोष्टी. आणि हे रेग्युलेटरी कंप्लायन्स जे आहे हे जरी चॅलेंजेस या गोष्टीमध्ये असतील तरी ते तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे. जिथं चॅलेंज आहे तिथं ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि ही ऑपॉर्च्युनिटी फक्त यासाठी सप्लाय चेन मॅनेजमेंट मागाशी सांगितल्याप्रमाणे सप्लाय चेन मॅनेजमेंट तुम्ही थोडं तयार करू शकता. आणि हे या उद्योगाचे चॅलेंजेस आहेत. शेवटचा जो पार्ट आहे तो आहे क्लायमेट चेंज. तर क्लायमेट चेंज जो आहे तो जरी आपल्या हातात नसला तरी सुद्धा क्लायमेट कंट्रोलचे बरेचसे इफेक्ट्स ते तुम्ही त्या एरियामध्ये डेव्हलप करून मार्केटिंग विक्री करून, जसं आम्ही सिट्रसमध्ये बसवलं वेदर इन्फॉर्मेशन किंवा वेदर लिमिट, तर त्या पद्धतीचे लिमिटसाठी तुम्ही मार्केटिंग करू शकता. आणि अशा पद्धतीच्या सर्व काही गोष्टींवरती तुम्ही कन्सिडरेशन जे आहे ते चॅलेंजेससाठी असणारे जे इम्पॅक्ट्स आहेत तर त्यांना बेनिफिटमध्ये कन्वर्ट करू शकता. आणि यामध्ये या सर्व गोष्टींमध्ये कसं आहे की बाय द अंडरस्टँडिंग दिस ऑपॉर्च्युनिटीज, बेनिफिट्स अँड चॅलेंजेस, एंटरप्रेन्योर कॅन comply on the growing demand of agro-based products, services, contributing to sustainable development and economic growth. या पद्धतीने तुला तुम्ही आरामशीर करू शकता. आणि हे मला वाटतं या सेशनमध्ये सर्व गोष्टी बऱ्याचशा क्लिअर आहेत. आणि याच्यामध्ये आपला आजचा जो विषय होता तर त्यामध्ये एंटरप्रेन्योरशिप ऑपॉर्च्युनिटीज इन ॲग्रो बेस्ड बिझनेस तुम्ही सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्राईब केलेल्या आहेत. त्यामध्ये जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला विचारू शकता. आणि हे सेशन्स या याच्यावरती काही क्वेश्चन्स आहेत का मला? ॲक्च्युअली कसं होते डायरेक्टली जर आपल्याला सप्लायर्सला किंवा आता गाडी जर एक्झाम्पल घेतलं ॲक्च्युली गाडी एक्झाम्पल घेतलं तर आपण डायरेक्टली आपण क्वेश्चन एक्झाम्पल मासला किंवा ग्रँड शॉप्स वगैरे आहेत. ॲक्च्युली अडचण काय
काय होतं की जास्त करून प्रिफरेबल सिस्टम नंतर मेंटर टू घेणं त्याच्यामध्ये आपण काय करतो. याच्यामध्ये चॅलेंजेस आहे. ठीक आहे, तर तुम्ही जो पार्ट आहे तुम्हाला हा मार्केट रिसर्चचा होता की कुठे विकायचं. ठीक आहे, आता याचा पुढचा जो पार्ट होता, ठीक आहे, तर ते काय होतं की रेग्युलेटरी कंप्लायन्सेस. तो करेक्टली कसा आहे, तुम्हाला जर तिथं मटेरियल विकायचं आहे ते वेटर थ्रू का घेतात त्याचं एक कारण आहे त्यामध्ये की त्यांना कंटिन्यू असा सप्लाय पाहिजे. त्यांचा फर्स्ट टार्गेट कंटिन्यू सप्लाय. सेकंड पार्ट त्यांचा हा असतो की प्रोडक्ट त्यांना अल्टरनेटिव्ह पाहिजे की हे आम्हाला उत्पादन देणार. थर्ड पार्ट हा असतो की त्यांचं जे येणारं जे उत्पादन आहे हे क्वालिटीमधलं असतं. की या तिन्ही गोष्टींच्या सोबत आपण स्वतःचं तुम्हाला हे उद्योग करायचे असते ते पर्सनली सांगतो की तुम्ही स्वतः यासाठी एखादी स्वतःची फर्म स्थापन करणं गरजेचं आहे की एक नाव काय आहे. सेकंड पार्ट हा आहे की फर्मचं शॉपॅट आणि फूड लायसन्स ह्या तीन गोष्टी घेणे आणि तुमचं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाची प्रोडक्टची क्वालिटी कंट्रोलसाठी एखादी टेस्टिंग रिपोर्ट करणे लॅबकडे. या 4 प्रोडक्टवरती गोष्टींवरती तुम्ही कंपनीला तो अश्युरन्स देऊ शकता की जे तुम्हाला मागता येतो वेंडरचा. त्यांचं वेंडर रजिस्ट्रेशन होतं की त्यांना डॉक्युमेंट्स पाहिजे. काय पाहिजे त्यांना किंवा हा म्हणून देईल का तो परमानंट त्याच्यामुळे देणार. दुसरी अश्युरन्स गॅरंटी म्हणजे ॲग्रीमेंट करायचं किंवा आम्ही तुम्हाला हे एवढं बजेट देऊ. तिसरा पार्ट जो आहे तुमचं फूड लायसन आहे की आमच्याकडे ॲग्रीमेंट आहे तुम्हाला सेल करायचं किंवा आमचं प्रोडक्ट त्या क्वालिटीचं आहे की आम्ही तुम्हाला विकू. चौथा पार्ट जो आहे तो आमचं लॅब टेस्टेड प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळं कंपनी या बेसिसवरतीच काम करते आणि घेते. आणि याच्यामध्ये ज्या काही इतर लायबिलिटी आहेत पेमेंटच्या लायबिलिटी त्याच्यानंतर तुमचे कॅश कशी येणार कशी जाणार कसं माल येणार या सर्व गोष्टींसाठी ॲग्रीमेंटच करायचं. विदाउट ॲग्रीमेंट कोणतीही डील करायची कारण की विदाउट ॲग्रीमेंट डील केलेल्या बऱ्याचशा नसलेल्या आहेत. का समोरची पार्टी डील विचारते आणि प्रोडक्टमध्ये नंतर डील इफेक्ट काढते आणि त्याच्या आधी ॲग्रीमेंट नंतर प्रोडक्ट आणि मग तुमचा बाय हँड सेल चालू या पद्धतीने डील असते. आणखी पण काय म्हणजे वेअरहाऊसेसमध्ये पण आणखी एक प्रकारे त्याच्यामध्ये शेतकरी माध्यमात कसा कंटेंट म्हणून या प्रकार काय असतं की जे कोल्ड स्टोरेज आहे सॉरी वेअरहाऊस आहे दोन्ही वेअरहाऊस कोल्ड स्टोरेज. तर यामध्ये काय असतं ई चलन किंवा ई वेडिंग असतं त्यांचं त्या वेअरहाऊसचं. ते जर समजा मोठ्या प्रमाणाला जोडलेले असतील ते कोणतं ते वेअरहाऊस तुम्ही ठेवता मॅडम तर त्यांच्याकडे ठेवलेल्या मालावरती तुम्हाला बँक 70% कर्ज ते मार्केट रेट प्रमाणे चालू असतात आणि तो माल तुम्ही 6 महिन्यापर्यंत घेऊ शकता 6% व्याजदरावरती. जर समजा तो माल 2 महिन्यात बाहेर काढला बँकेला फक्त 2% व्याज द्यायचं. जे एक्सपोर्टेशन्स असतात ते कोणाचे रिस्क असतात. एपीएमसी कसं असतं प्रत्येक ह्याची मार्केटला एक स्टँडर्ड असतं. एपीएमसी मध्ये मार्केटची रेट असते. दुसरी गोष्ट आपल्याकडे येणारे जे बाजार भावाचे जे वर्तमानपत्राचे भाव असतात तर ते एपीएमसी दिले असतात. तर त्यांच्या वेबसाईटला ते रेट असतात. बँक तेच रेट पाहून तुम्हाला होते बँकेकडे तेवढं अडकून आहे. सर आम्ही एंटरप्रेन्योरशिप शिकवतो विद्यार्थ्यांना फर्स्ट इयरच्या. खरं म्हणजे मला एक इच्छा होती की फर्स्ट इयर आणि सेकंड इयर असे दोन्ही पण कंबाईन सेशन
तुमचं ऑर्गनाईज करायचं. आपण पुढे त्याची पॉसिबिलिटी बघूया, कारण नक्की आवश्यक आहे. आम्ही सगळे एंटरप्रेन्योरशिप शिकवतो थिअरी है ना, थर्ड सेम सेकंड सेम हां थर्ड सेम. तर त्याच्यामध्ये आम्ही सर पूर्ण उदाहरण देतो. ते धीरूभाई अंबानीने सुरुवात केली, पेट्रोल पंपावर काम केलं, मग ते दुबईला गेली, तिकडे जाऊन त्यांनी बिझनेस इस्टॅब्लिश केला आणि मोठी उद्योजक झाली. हां तर हे सगळं ठीक आहे. अंबानी होती, ते उद्योजक काय होती, त्याचा काय विषय नाही. हे आपल्या ते पण कोरोना काय ते पुढे उद्योजक होते की सर. तर त्याच्यासाठी करायचे माझ्या डोक्यात तो विषय होता की एक कसं नाही आपल्याला म्हणते काय की आमची इंडियाच्या प्रॉब्लेम असं सोळाच्या पासून 16 सुद्धा कशी असायची. एनर्जी भरपूर आहे पण ते ब्लॉक झाले याला ना असं वाट लावून दिली पाहिजे. आणि त्याच्यासाठी खरं म्हणजे हे सेशन मला खूप ऑर्गनाईज करायचं होतं की आपल्या आजूबाजूला सुद्धा फार मोठं दरवेळेला प्रत्येकाला नोकरी करायला पाहिजे आणि ते हिंजवडीमध्ये जाऊन घरी आला म्हणजे असं काही स्वप्न बघण्यापेक्षा आपल्या घराच्या आजूबाजूला कितीतरी असे मोठे उद्योग आहेत ज्याच्यामुळे आपल्याला तर इतकं पोटेन्शियल आहे. आपल्याला तुम्हाला आठवत असेल ते बाजारी समुदाय सर बोलले मागच्या वेळेस प्रेझेंटेशनसाठी आले होते. ॲपेरलचा बिझनेस त्यांचा आठवतमध्ये चांगले मित्र आहेत हैदराबाद. त्याची प्रॉपर्टी तुम्ही बघता प्रॉपर्टी तुम्ही अवाक व्हाल इतकं पैसा माणसाला मिळाला त्याच्या एवढ्या कमी वयामध्ये. त्या एंटरप्रिनरशिपमध्ये आणि बिझनेसमध्ये ना तेवढं मोठं पोटेन्शियल आहे आणि त्याच्यासाठी फार काय लय मोठ्या करत बसायची गरज नाही. सगळ्यांनी मोठ्या चालण्यासाठी 2.5 लाख रुपयाचा जर तुम्ही तुमचा छोटा बिझनेस तुमच्या घराच्या शेजारी 10,000 कोटी स्टार्ट करू शकत असाल तर ह्याच्यापेक्षा आणखी चांगली काय सुरुवात आहे एंटरप्रिनरशिप करणार. आणि तुम्ही एकदा चालू करा, माणसं येतील तुमच्याबरोबर, सगळं जोडलं जाईल. ऑटोमॅटिक सिस्टम त्याच्यामध्ये येते, माणसं जवळ येतात आणि त्यांना हळूहळू तो प्रमाण मोठा होत जातो. मोठे उद्योजक व्हाल. एका दिवशी लगेच MBA झाल्या मी सर पोची एकाच्या अशा रूममध्ये बसेल, व्हीलचेअर असेल, ते रोटी फोन असतील, शिपाई बाहेर असेल आणि मग मी त्याला कॉल करून आपला ज्यूस घेऊन येईल असं हे स्वप्न जे आहेत ना हे निवळ स्वप्नच नाही, हे प्रोफेशनल आहे. याच्या मागे पडण्यापेक्षा ह्या एंटरप्रिनरशिपच्या पुढे जर बेसिक फंडामेंटल्समध्ये जर पुढे जर आपण गेलो तर पुढे यशस्वी होण्यासाठी आपल्याला याचा निश्चित उपयोग होईल. आणि त्या दृष्टिकोनातून सरांना मी बोलत होतो. मला वाटतं सरांनी चांगल्या प्रकारे त्यांचं सगळं बेसिक फंडामेंटल जे काही गोष्टी आहेत एरियाज ऑफ बिझनेस त्यांनी सांगितलेले आहेत.